नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात सिंदबादच्या 7 समुद्र यात्रा. आज घेऊन आलो आहोत भाग 2. चला तर मग सुरू करूया ही अद्भुत कथा. पहिल्या साहसातून वाचल्यानंतर सिंदबाद पुन्हा एकदा समुद्र प्रवासासाठी निघाला. यावेळेस त्याच्या जहाजाने एका अनोख्या बेटावर थांबा घेतला. ते बेट हिरव्या झाडांनी भरलेलं होतं, पण त्या बेटावर फिरताना सिंदबाद आणि त्याचे साथीदार अचानक एका मोठ्या पक्षीच्या पिल्लाला पाहतात. तो पक्षी म्हणजे रूप नावाचा प्रचंड गरुड. त्याचं पिल्लू एवढं मोठं होतं की माणूस त्यात सहज लपून बसेल. सिंदबादने चतुराई दाखवली. त्याला माहित होतं की हा पक्षी उडताना खूप उंच जाईल, म्हणून त्याने स्वतःला त्या पक्षीच्या पायाला बांधून घेतलं. सकाळी जेव्हा तो पक्षी उडाला तेव्हा सिंदबादला एका नवीन आणि रहस्यमय दरीत सोडलं. त्या दरीत चमकदार हिऱ्यांचे ढीग होते, पण तिथे भयानक अजगरासारखे सापही होते. सिंदबाद घाबरला नाही, तर त्याने आपली बुद्धी वापरून व्यापाऱ्यांच्या मदतीने हिऱ्यांचा खजिना मिळवला. ही होती त्याची दुसरी समुद्र यात्रा, जी आपल्याला शिकवते की संकटात शांतता आणि बुद्धी वापरली तर मोठं यश मिळतं. ही होती सिंदबादच्या 7 समुद्र यात्रापैकी दुसरी कथा. पुढील भाग नक्की ऐका. कथा आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.